रोहिणी खूप श्रीमंत घरातली मुलगी होती. ती लहानपणापासून खूप श्रीमंतीत वाढलेली होती. तिचे आईवडील चांगले सर्व्हिसला होते, त्यामुळे त्यांची अपेक्षा होती की जावईसुद्धा आपल्या लेवलचा हवा. पण रोहिणी एका चांगल्या कंपनीत कामाला होती आणि तिथेच देवसुद्धा कामाला होता. आधी फक्त त्यांची चांगली मैत्री होती. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण देवच्या घरची परिस्थिती मिडल क्लास होती, त्यामुळे रोहिणीच्या घरचे लग्नासाठी होकार देत नव्हते. पण नंतर त्यांनी रोहिणीच्या हट्टाखातर लग्नाला परवानगी दिली. मग लग्न झाल्यानंतर रोहिणी तिच्या सासरच्या लोकांना खूप कमी लेखत होती आणि रोहिणी सतत आपल्या वडिलांच्या घराचा मोठेपणा सांगणारी आणि प्रत्येक बाबतीत सासरच्या घराला नावं ठेवणारी होती. रोहिणीचे आईवडील खूप श्रीमंत असल्यामुळे रोहिणीला लग्नामध्ये सगळ्या काही नवीन वस्तू, सगळ्या महागड्या वस्तू दिल्या. देवच्या घरी मात्र अशा कोणत्याही गोष्टी नव्हत्या. त्यामुळे रोहिणी नाराज होते आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रोहिणी तिच्या आईवडिलांच्या घरून आणलेलं सर्व वस्तू तिच्या खोलीत ठेवायला सांगते. लग्न घर होते, त्यामुळे कोणालाच आलेल्या वस्तू तिच्या खोलीमध्ये ठेवायला टाईम मिळत नव्हता. तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या वस्तूवर रोहिणीचे लक्ष होते, त्यामुळे तिच्या आईवडिलांच्या घरून आणलेले सगळे सामान लवकरात लवकर तिच्या रूममध्ये सेट करावं असं तिला वाटत होतं. सकाळी रोहिणी उठली की तिच्या हातात तिला बेट्टी लागत होता. पण त्यांच्याकडे घरात नोकर चाकर नसल्यामुळे तिला कोणी बेट्टी दिला नाही. त्यामुळे ती वैतागली आणि त्यानंतर जेव्हा ती आंघोळीला जाते तेव्हा तिला बाथरूममध्ये गिझर देखील दिसत नाही. तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली की आई, हे कसलं बाथरूम आहे? या बाथरूममध्ये कपडे ठेवण्यासाठी हँगर पण नाही आणि गरम पाण्यासाठी सोलर पण नाही, गिझर नाही. मी आता कपडे कुठे ठेवू आणि मी थंड पाण्याने आंघोळ कशी करणार? त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करते, म्हणते की मी कसल्या घरात आले आहे देवा, या घरात बाथरूममध्ये गिझर पण नाही, कुठले इलेक्ट्रॉनिक सामानही नीट व्यवस्थित. त्यावर रेखाताई म्हणाल्या, रोहिणी तू 5 मिनटं थांब, मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करते, मग तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करू शकते. आता आंघोळ करायला सुद्धा थांबावे लागेल का? माझ्या घरात असं नाही. प्रत्येक बाथरूममध्ये गरम पाण्याची सोय होती, प्रत्येक नळाला गरम पाणी येते. तुम्ही लोक या घरात कसे राहता? तुम्ही लोक असे जीवन कसे जगता? रेखाताईंनी पटकन पाणी गरम करून आपल्या सुनेला दिले. आंघोळ करून रोहिणी तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की तुमच्या घरात कशाचीच काही व्यवस्था नाही, ना बाथरूममध्ये गिझर, ना किचनमध्ये फिल्टरचं पाणी. मी असे साधे पाणी कधीच पित नाही, मी नेहमी फिल्टरचं पाणी पिते. तू असं कर, माझ्यासाठी बिस्लेरी पाण्याच्या बॉटल घेऊन ये. मी तुमच्या घरातले हे साधे पाणी पिणार नाही. त्याने माझा घसा दुखत आहे, मी आजारी पडली आहे. देव त्याच्या बायकोकडे बघतो आणि हसून म्हणतो, हरकत नाही, जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी बिस्लेरी बॉटल विकत आणतो आणि ते पाणी तू पी. आत्ताचं तर ठीक आहे, पण जेव्हा मी इथे कायम तुझ्यासोबत राहील, कारण आता मी तुझ्यासोबत लग्न केले आहे, मग किती दिवस तू माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार आहेस? मी पुन्हा या घरी येण्याआधी तू फिल्टर बसवून घे आणि बाथरूममध्ये गिझर पण लावून घे. तुझ्या आईप्रमाणे मी पातेल्यात पाणी गरम करून आंघोळ करणार नाही. 2-3 दिवसांनी सगळे पाहुणे लग्न घरातून निघून गेले. रोहिणीच्या माहेराहून आलेलं सामान हळूहळू सेट होऊ लागलं. कोणते सामान कुठे ठेवायचे, कुठे लावायचे? रोहिणीच्या वडिलांनी एक मोठा टी व्ही दिला होता, जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना टी व्ही समोरच्या खोलीमध्ये लावता येईल असे मीनाताईंना वाटले. टी व्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलावलं गेलं. संध्याकाळी हॉलमध्ये टी व्ही लावला. निशा तिच्या खोलीतून बाहेर पडताच हॉलमध्ये तिचा टी व्ही लावलेला पाहून ती ओरडली आणि म्हणू लागली, माझ्या माहेराहून आणलेला टी व्ही हॉलमध्ये कोणी लावला? माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे. मला न विचारता माझा टी व्ही हॉलमध्ये कोणी लावला? रोहिणीचे सासरे डायनिंग टेबलवर बसलेले होते आणि रेखाताई सोफ्यावर बसलेल्या होत्या. त्यांच्या सुनेचे असे बोलणे ऐकून ते थक्क झाले आणि त्यांनी विचारले की रोहिणी, यात एवढे राग येण्यासारखे काय आहे? रेखाताई म्हणतात, रोहिणी, मला वाटले हा मोठा टी व्ही आहे म्हणून तो हॉलमध्येच चांगला दिसेल. त्यावर रोहिणी म्हणाली,
तुम्हा लोकांना छोट्या टी व्हीवर बघायची सवय असेल, पण मला नाही. माझ्या माहेरच्या घरी खूप मोठा LCD TV लावला आहे. म्हणूनच माझ्या वडिलांनी इतका मोठा LCD TV मला दिला आहे आणि मी तो माझ्याच खोलीत बसवून घेणार आहे. तो TV काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा आणि जुना TV पुन्हा हॉलमध्ये लावा. मी माझ्या खोलीत जुना आणि भंगार TV लावू देणार नाही. सुनेचे असे बोलणे ऐकून रेखाताईंना खूप वाईट वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. शेजारी बसलेले रेखाताईंचे पती सुदामराव म्हणतात, अगो रेखा, सुनबाई बरोबर बोलत आहे. आपल्याला आपला जुना TV पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधीच सांगितले होते की मला त्या आपल्या जुन्या TVची सवय आहे. मी त्यावर अनेक वर्षापासून माझ्या बातम्या बघत आलो आहो. मला तेच आवडते. हो सुनबाई, बरोबर बोलत आहे. आम्ही आत्ताच तुझा TV काढतो आणि तुझ्या खोलीत बसवून देतो. त्यावर रोहिणी म्हणाली, पटकन करा. आणि रोहिणी तनतन करत तिच्या खोलीत निघून गेली. आणि सुदामरावांना त्यांच्या सुनेचे वागणे अजिबात आवडलेले नव्हते. त्यांनी पाहिले की रोहिणी नेहमी तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असायची की माझ्या आईवडिलांच्या घरात हे आहे आणि माझ्या आईवडिलांच्या घरात ते आहे. तिच्या वडिलांनी हे दिलेले ते दिले. रेखाताई त्यांच्या पतीला म्हणतात, आपल्या घरात काही कमी नाही. तुम्ही काम करता आणि आपला मुलगाही काम करतो. अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते. आपलं घर चांगलं चाललं आहे. आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही. आपल्या घरात कशाचीही उणीव आहे असं मला कधीच वाटत नाही. पण जेव्हापासून सुनबाई आली आहे तेव्हापासून ती आपल्या घरातील नेहमी काही ना काही उणीवा काढत असते. तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही, जसं काही तिच्या आईच्या घरातून सगळं आलं आहे. तिला तिच्या माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे. सुदामराव आपल्या पत्नीला समजावतात आणि म्हणतात, काही हरकत नाही. ती आत्ताच या घरात नवीन आली आहे. ती हळूहळू घरचे वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजावून घेईल. तिला आपल्या घराच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. सुदामरावांच्या स्पष्टीकरणानंतर रेखाताईंना समजते, पण रोहिणी तिच्या कृत्यापासून काही बदलत नाही. तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती रेखाताईंना तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असते आणि आईच्या घरून लग्नात आलेल्या सर्व वस्तू, AC, सोफा, TV तिच्या खोलीत लावते. एक दिवस रेखाताई त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेली वॉशिंग मशीनला कपडे लावतात, पण ती कशी वापरायची हे त्यांना माहीत नव्हतं आणि त्यात चुकीचे बटन दाबल्यामुळे ते मशीन बंद पडते. तेव्हा रोहिणी ओरडत आली आणि म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं होतं वॉशिंग मशीन चालू करायला? ती माझ्या आईच्या घरून आणली आहे. जुन्या मशीनला कपडे लावायची ना. ही मशीन आधुनिक आहे. तुम्हाला वापरता येणार आहे का ती? त्यावर रेखाताई म्हणतात, हो बेटा, तुझं म्हणणं बरोबर आहे. हां, आपल्या जुन्या मशीनपेक्षा ही पूर्णपणे वेगळी आहे. यामध्ये कोणतं बटन कुठे दाबावं लागतं हे कळत नाही. त्यावर रोहिणी म्हणते, होय, माझ्या वडिलांनी मला पूर्णपणे ब्रँडेड वस्तू दिल्या आहेत. माझे वडील नेहमी ब्रँडेडच वस्तू विकत घेतात. त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून रेखाताई पुन्हा उदास झाल्या. आज पुन्हा सुनेने आपल्या घरचा मोठेपणा दाखवला होता. रेखाताईंना वाटत होतं की मनातून तिला विचारावं, तुझ्या माहेरच्या घरात जे काय आहे ते तुझ्या आईवडिलांच्या घरचे आहे, पण आता हे तुझं सासर आहे. सासरचे घर हे तुझे आहे. बहुतेक वेळेस त्यांचा मुलगा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा. घरी रेखाताई, सुदामराव आणि त्यांची सून असायची. एके दिवशी सुनेला तिच्या आईच्या घरी जावं लागलं. रेखाताईंनी आपल्या सुनेसाठी 2 ड्रेस आणले आणि तिला देताना त्या म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जात आहेस. मी तुझ्यासाठी 2 नवीन ड्रेस आणले आहेत. तू ते ड्रेस तुझ्या आईवडिलांच्या घरी रोजच्या रुटीनमध्ये घालू शकतेस. तुला ते ड्रेस खूप चांगले दिसतील. मी तुझ्यासाठी विकत आणले आहेत. प्रत्येकी 3,000 रुपये किमतीचे 4 ड्रेस आहेत. काय सासूबाई, माझ्यासाठी 3,000 रुपये किमतीच्या 4 ड्रेस आणले आहेत? मी 7,000 रुपयाचा एक ड्रेस घालते. माझे वडील सणाला आमच्या कामवालीला 2,000 रुपये किमतीच्या साड्या देतात. माझ्या लग्नाची एकही साडी 15,000 रुपयांच्या खालची नाही आणि तुम्ही मला फक्त 3,000 रुपये किमतीचा ड्रेस आणला आहे. तुम्ही दिलेला ड्रेस माझे आईवडील पाहतील तर ते काय म्हणतील? तुम्ही आणलेले ड्रेस तुमच्याकडेच ठेवा. मी माझ्या आईच्या घरी हलके कपडे नेणार नाही. माझे आईवडील किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला माहीत नाही का? तुमचे घर फक्त 2 खोल्यांचे आहे.
माझ्या आईचे घर म्हणजे मोठा बंगला आहे. माझे वडील या शहरातील मोठे उद्योगपती आहेत. देव माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि मला तो आवडला, म्हणूनच माझ्या आईवडिलांनी माझे देवसोबत लग्न करून दिले. नाहीतर तुम्ही लोक माझ्या स्टेटसच्या जवळही नाहीत. शेजारी बसलेल्या सुदामरावांना रोहिणीचे बोलणे सहन झाले नाही. त्यांनी अडवणूक केली आणि म्हणाले, बेटा, आता तू प्रेमविवाह केला आहे, मग यात कोण काय करू शकतो? तुला माझा मुलगा आवडला म्हणूनच तुझं लग्न झालं आणि हीच बाब आहे. स्टेटस पैशाने नाही, तर एखाद्या चांगल्या वागण्याने मिळते. तो आपल्या कॉलनीत जाऊन विचार किंवा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन माझं नाव किती आहे ते तुला कळेल. आवडत नसेल तर रेखाने आणलेले ड्रेस घेऊ नकोस. पण मुद्दा असा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझ्या आईवडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नको. सुदामरावांचे बोलणे ऐकून सुनेचे तोंड उघडलेच राहिले आणि आपले तोंड फुगून ती तिच्या खोलीत गेली आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला. रेखाताई आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या, तुम्ही तिला कशाला काही बोलता? यावर सुदामराव म्हणतात, नाही रेखा, प्रत्येक गोष्टीत ती तुझा अपमान करते. मी जेव्हा तिला पाहतो तेव्हा ती तुला तिच्या आईच्या घराचा मोठेपणा सांगत असते. तू कोणापेक्षाही कमी नाहीस. तू काही दिवसांनी प्रकरण चव्हाट्यावर आले. एके दिवशी रोहिणीच्या माहेरून फोन आला, तिच्या भावाचं लग्न आहे तर तुम्हा सगळ्यांना यावं लागेल. रोहिणी तिच्या आईवडिलांच्या घरी जायची तयारी करू लागली. तिच्या आईवडिलांच्या घरी जायला निघाल्यावर ती सासू सासऱ्यांना सांगते की तुम्ही सर्व चांगले कपडे घालून या, स्वस्त कपडे घालून येऊ नका, नाहीतर माझ्या आईच्या घरी 4 लोकांसमोर माझी आणि माझ्या आईवडिलांची चव घालवाल. असे सांगून ती पुढे 2-3 दिवस अगोदर तिच्या माहेरी गेली. लग्नाच्या दिवशी मुलगा देव त्याच्या आईवडिलांसह सासरवाडीला पोहोचला. सुदामराव आणि रेखाताई सुनेच्या माहेरच्या घरात गेली. पण रोहिणीचे वागणे तिच्या सासूशी आणि सासऱ्याची तिथेसुद्धा बरं नव्हते की ती तिच्या सासूशी नीट बोलली नाही आणि त्यांचा तेवढा मानसन्मानही केला नाही. चहापाणी झाल्यानंतर परत त्यांच्याशी कोणी तिथे बोलले नाही. दोघे बिचारे त्यांच्या सुनेच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहून घरी परतले. रेखाताईंना सुनेच्या माहेरच्या लोकांचा स्वभाव आणि वागणूक अजिबात आवडली नाही. आता त्यांनी ठरवलं होतं की यापुढे आता त्या त्यांच्या घरी कधीही जाणार नाहीत. मुलाला आणि सुनेलाच पाठवतील असं त्यांनी ठरवलं होतं. एकदा जाऊन बघितलं आहे ना. त्यांनी ना कुठल्या गोष्टीला विचारले ना काही बोलले. वरतून रोहिणी तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यात व्यस्त होती की आमचा एवढा मोठा बंगला आहे, माझ्या माहेरच्या घरात हे आहे, माझ्या माहेरच्या घरात ते आहे, आता मी पुन्हा तिकडे नाही जाऊ शकत. सुदामराव म्हणतात, ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते तू कर, ही तुझी मर्जी आहे. मी तुला कधीही काही करायला मनाई केली आहे का? रोहिणीच्या भावाच्या लग्नाची पूजा झाली, पण रेखाताई आणि सुदामराव पूजेला गेले नाही. कारण नेमकी त्याच वेळी योगायोगाने त्यांच्या भावाच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांना तिकडे जाणेसुद्धा तितकेच गरजेचे होते. दोन्ही बाजूंचे लग्न व्यवस्थित पार पडले होते. रोहिणी आणि रेखाताई दोघी घरी आल्या होत्या. एक दिवस रेखाताईंना त्यांच्या माहेरावरून फोन आला की मीनाताईच्या भावाला नातू झाला आहे, तर तुम्ही सगळे बाळाला भेटायला या आणि त्याचं बारसं पण आहे. रेखाताईंच्या माहेरी अशी पद्धत होती की बाळाच्या आत्याने बाळाचं नाव ठेवायचं, पण रेखाताईंच्या भावाला मुलगी नव्हती, त्यामुळे तो अधिकार ते रेखाताईंना देत होते. काही सोने चांदी आणि खारीक खोबरं अशा भेटवस्तू घेऊन जाव्या लागतात आणि जेव्हा ती परत येते तेव्हा त्यांच्याकडूनही तिला अनेक भेटवस्तू दिल्या जातात. बारशाचा कार्यक्रम मोठा साजरा केला जातो. नाचगाणीही होतात. माहेरी आपल्या भावाला नातू झाल्याच्या आनंदात रेखाताई लगेच तिकडे बारशाला जाण्याची सर्व तयारी करू लागतात. त्या आपल्या पतीला म्हणतात, अहो ऐकलत का, इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला नातू झाला आहे, म्हणून मी ठरवले आहे की आपण त्याला सोन्याची काहीतरी वस्तू घेऊन जाऊ आणि खूप काही भेटवस्तू पण घेऊन जाऊ. यावर सुदामरावांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे काढले आणि त्या पेन्शनच्या पैशातून त्यांना पैसे दिले आणि म्हणाले, तुला जे काही आणायचं आहे ते तू घेऊन ये. मग त्यांनी बाळासाठी सोन्याची वस्तू आणली आणि काही कपडे विकत घेतले आणि भेटवस्तू म्हणून एक सुंदर असं खेळणं गिफ्ट घेतलं. रोहिणीने तिच्या आईवडिलांच्या घरी हे सगळं कधीच पाहिलं नव्हतं.
कारण त्यांच्या घरी हे सगळं असं काही होत नव्हतं. तिला हे सगळं आवडलं होतं. ती जरा आश्चर्यचकित झाली, कारण तिची सासू त्यांच्या माहेरासाठी इतकं करत असते. एक दिवस ती सासूला म्हणाली, तुम्हाला तुमच्या माहेरच्यांसाठी एवढं करण्याची काय गरज आहे? तुमच्या माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात. मी तुम्हाला कधी तुमच्या माहेरी जाताना पाहिलं नाही. या घरात येऊन मला 2 वर्ष झाले आहे, पण तुम्ही एकदाही तुमच्या आईवडिलांच्या घरी गेल्या नाहीत. आणि आज तुम्ही जाणार आहात तर तुम्ही खूप काही सोबत घेऊन जात आहात. यावर रेखाताई म्हणाल्या, अगं 2 वर्षापासून मी माझ्या माहेरी गेली नाही, कारण मी माझ्या कामात खूप व्यस्त होते. आणि तू पण सून म्हणून घरी आली होतीस. मला माझ्या नवीन सुनेला सोडून कुठे जावेसे वाटले नाही. आणि आज संधी मिळाली आहे तर मी माझ्या माहेरच्या घरी जाईन आणि तू पण माझ्या माहेरी चल. यावर रोहिणी चिडून म्हणाली, मी तुमच्या माहेरी जाऊन काय करणार? आणि तेही पठारात. मी इथेच बरी आहे. तुमच्या आईवडिलांच्या घरी मला व्यवस्थित काही भेटेल की नाही याची मला प्रश्नच पडला. मला तिथे राहता येणार नाही. आणि त्या पठारात लाईटसुद्धा नसेल आणि पाण्याचा पण प्रॉब्लेम असेल, ना कशाची व्यवस्था असेल. यावर रेखाताई म्हणाल्या, तू एकदा माझ्या आईच्या घरी चल तर तुला तिथे नक्कीच आवडेल. देव रोहिणीला म्हणतो, रोहिणी आपण सर्वांनी तिकडे जायला हवं. मामाने आपल्या सर्वांना बोलावलं आहे. तू या घरची नवीन सून आहेस. ते इतक्या दिवसापासून फोन करतात. तुला तर नक्कीच यावं लागेल आमच्यासोबत. खूप जबरदस्ती केल्यानंतर रोहिणी तिच्या सासूच्या माहेरी जायला तयार झाली. पण आतून ती विचार करत होती की ती त्या पठारात कशी राहणार आहे. ती कधी पठारात गेलीच नव्हती. गावचं वातावरण कसं असेल या विचारांनी ती गोंधळली होती. शेवटी तो दिवस आला जेव्हा ती तिच्या सासूच्या माहेरीच्या घरी जाण्यास तयार झाली होती. तिकडे गावी पोहोचताच गावाच्या बाहेर ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व गावकरी गावाबाहेर उभे होते. रेखाताई आणि सुदामराव व त्यांची सून यांचे स्वागत करताना फुलांचा वर्षाव होतो आणि ते खूप प्रकारचे फटाके पण वाजवतात. रेखाताईंच्या माहेरचे सर्व लहान मोठे नाचत होते. रेखाताई देखील नाचू लागतात. तेव्हा रेखाताईंचा भाऊ समोर एक सुंदर बैलगाडी घेऊन आला आणि त्या गाडीत त्यांची बहीण, मेवणे आणि त्यांच्या सुनेला घेऊन जात होता. त्या सर्वांना घेऊन त्यांनी बैलगाडीतून पूर्ण गावाला फेरी मारली आणि खूप जल्लोषात त्यांचे स्वागत केले. रोहिणीला वाटले होते की सासूचे माहेर हे पठारात आहे आणि तिथे असेच काही होत नाही. पण इतकं सगळं पाहून ती थक्क झाली. आणि जेव्हा गाडी सासूबाईंच्या घरासमोर येऊन थांबली तेव्हा रोहिणीला समोर एक मोठं घर दिसलं. त्या मोठ्या घरात 4 ते 6 घरं एकत्र बांधली असतील असं वाटत होतं. रोहिणी मोठे डोळे करून तिच्या सासूच्या माहेरचं घर बघत होती. घरात प्रवेश करता संपूर्ण घर शेणामातीने सारवलेलं होतं. सुंदर असं घराचं छत सुंदर लाल कौलारू होतं. घराचा हॉल तर इतका मोठा होता की त्यामध्ये एका वेळेस 4 गाड्या बसू शकतात. घराच्या समोर मोठे अंगण होते. अंगणाच्या एका बाजूला गाई म्हशींसाठी गोठा होता तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती. तसेच झाडाला बांधलेला एक सुंदर झोकाही होता, ज्यावर लहान मुले आनंदाने झोका घेत होती. घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांची बाग लावलेली होती. इतकं भव्य घर बघून रोहिणीला धक्काच बसला होता. असं घर तिने कधीच पाहिलं नव्हतं, कारण अशी मोठी घरे शहरामध्ये नसतात. मोठी घरे फक्त गावच्या ठिकाणी दिसतात, कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब राहत असतात. तेवढ्यात रेखाताईंची वहिनी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांचा खूप मानसन्मान करते. वेगवेगळ्या गोड पदार्थांपासून ते घरच्या गाईचे शुद्ध तुपापासून बनवण्यात आलेले होते. त्याने सर्वांचे तोंड गोड केले होते. नंतर जेवणासाठी वेळ होते तेव्हा ताटात सर्व प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात. 2 प्रकारचा भात वाढला जातो, जो त्यांच्या शेतात पिकला जाणाऱ्या प्युअर बासमती तांदळापासून बनवलेला असतो. आणि बरेच विविध प्रकारचे पदार्थ वाढले जातात. रात्री जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा मारायला अंगणात बसतात. पण त्याच वेळेस रोहिणी विचार करत असते की तिच्या सासूला हे कधी म्हणणार की आई, तुमच्या माहेरचे घर खूप चांगले आहे. तिला ते खूपच आवडलेलं असतं. तिला तिच्या सासूला विचारायचं असतं, तुम्ही मला कधी का नाही सांगितलं? शेवटी तिला संधी मिळाली आणि ती तिच्या सासूच्या जवळ गेली आणि त्यांच्या शेजारी बसून विचारले, आई, तुमच्या माहेरचं घर इतकं मोठं आहे, तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं? त्यावर रेखाताई म्हणाल्या, मुली, माझा भाऊ खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. या गावात सर्वात जास्त शेती माझा भाऊ करतो. त्यासोबत या गावातील पाटील देखील तो आहे.
आणि जेव्हा उद्या सकाळी तू आमच्या शेतावर जाशील तेव्हा तेथील फार्म हाऊस पाहून तुला खूप आनंद होईल. रोहिणी म्हणते, आई मामांचे इथे फार्म हाऊससुद्धा आहे? अरे बाप रे. हो मुली, माझ्या धाकट्या भावाने जवळच्या शेतावरच एक फार्म हाऊस बांधले आहे. त्याच्या मागे जवळच एक विहीरसुद्धा आहे. त्यातच आम्ही लहानपणी पोहायचंसुद्धा. आम्ही लहानपणी खूप कामंसुद्धा तिथे केले आहे. तिथे शेतीत सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या पिकतात. घरात सगळ्या भाज्या तिथूनच येतात. बाहेरून भाजी कधी विकत घ्यावी लागत नाही. इथे प्रत्येकजण ताजी आणि एकदम फ्रेश भाजी खातात. सासूचे आईवडील एवढे श्रीमंत आहे आणि गावाकडे राहूनसुद्धा मामाकडे 4 कार होत्या. त्यांच्याकडे एवढं मोठं घर आणि फार्म हाऊससुद्धा होतं. फार्म हाऊस, ट्रॅक्टर, एवढी जमीन आणि मालमत्ता हे सासूबाईंचं आहे हे ऐकून रोहिणीला धक्का बसला. कारण तिच्या सासूबाईंच्या माहेरी 4 कार होत्या. ते खूप श्रीमंत होते. एवढे मोठे घर, शेती, फार्म हाऊस, एवढा मोठा जमीन जुमला होता. पण तिच्या सासूने त्याचा कधी उल्लेखही केला नाही किंवा त्यांच्या माहेरच्या घराबद्दल कधी मोठेपणासुद्धा दाखवला नाही. पण मी माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमी मोठेपणा सांगत आले. आज सासूबाईंच्या माहेरचे घर पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आईवडिलांचे घरही परकेच वाटू लागले. माझ्या सासूबाईंच्या माहेरच्या घरी माझ्या माहेरच्या घरापेक्षा खूप दबदबा होता. माझ्या माहेरचे घर फक्त 3 मजल्यांचे आहे आणि ते फक्त 1 गुंठ्यातच आहे. पण इथे पूर्ण 3 गुंठ्यात घर बांधले होते. आता रोहिणीला त्याच गोष्टी पुन्हा आठवत होत्या. रोहिणीने तिच्या सासूबाईंना त्यांच्या माहेरच्या घरावरून व लोकांवरून खूप काही सुनावले होते. पण तिला या गोष्टीचा आता आतून खूप पश्चाताप होत होता. ती विचार करत होती की कधी एकदा घरी पोचते आणि तिच्या कृत्याबद्दल सासूची माफी मागते. 3-4 दिवस माहेरी राहिल्यानंतर रेखाताई, सुदामराव, त्यांची सून आणि मुलाला त्यांच्या माहेरच्या लोकांनी कपडे लत्ते, दागदागिने देऊन खूप आदराने त्यांची पाठवणी केली. घरी गेल्यानंतर रोहिणी तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, तुमच्या माहेरच्या घरातले सगळे खूप श्रीमंत आहे. तुम्ही खूप चांगल्या कुटुंबातून आल्या आहात. पण तरीही तुम्ही मला कधीच सांगितले नाही की तुम्ही खूप चांगल्या श्रीमंत कुटुंबातून आल्या आहात. तुमच्या घरी सर्व काही चांगले आहे, तरीही मी तुमचा खूप वेळा अपमान केला आहे. आता मला माझ्या आईच्या घरचे वर्चस्व दाखवून खूप वाईट वाटते. आई, मला माफ करा. रेखाताई त्यांच्या सुनेला सांगतात की नेहमीच असे अनेक सुखसोयीमध्ये वाढलेली आहे. माझ्या घरी आधीपासूनच खूप श्रीमंती होती. मला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. तू तर आता बघितलं आहे की माझ्या माहेरच्या घरी कशाचीच कमतरता नाही. माझ्या वडिलांनी माझे लग्न सुदामरावांसोबत केले होते. सुदामराव हे अतिशय प्रामाणिक व्यक्ती होते. त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी माझं लग्न त्यांच्याशी लावून दिले. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, तरी माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता. पण ते सुदामरावांना आवडले नाही. त्यांनी स्वतःचे घर चालवण्यासाठी खूप कष्टाने पैसे कमावले होते. घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरकडून पैसे घेतले असते, पण नवऱ्याचा मान राखण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरची मदत कधीच स्वीकारली नव्हती. मुली, पैशापेक्षा आदर महत्त्वाचा आहे. तू माझ्या माहेरच्या घरी जाऊन बघितले आहेस. माझे आईवडील, माझे भाऊ, वहिनी माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलांचा किती आदर करतात. आता तूच सांग, पैसा महत्त्वाचा आहे की आदर? जर मी माझ्या माहेराहून पैसे घेतले असते तर माझे भाऊ, वहिनी हाच विचार करत असते की मी माझ्या आईच्या पैशांवर जगत आहे. पण आज मी माझ्या माहेरी आदराने जाते. सासूचे बोलणे ऐकून रोहिणीने त्यांना मिठी मारली आणि जोरजोरात रडायला लागली. आई, आज मला तुमच्याकडून खूप काही चांगले शिकायला मिळाले. मी माझ्या आईच्या घरी या गोष्टी कधी शिकले नाही ज्या मी शिकायला हव्या होत्या. आई, प्लीज मला माफ करा. मी इथून पुढे असं कधीच करणार नाही. रेखाताई आपल्या सुनेला माफ करतात आणि रोहिणीसुद्धा सासूबाईंशी चांगले वागू लागते. तर मित्रांनो, समोर बघून एखाद्याला कमी लेखणं आणि त्याची तुलना श्रीमंतांसोबत करणं कधीही योग्य नाही. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.